मुख्यमंत्री महोदय सीबीआय मार्फत चौकशी करा, सीआयडी मार्फत चौकशी करा। ही दुर्घटना घडली की घडवली गेली, सरकारने कितीही ताकद लावली आणि कुणीही लावली तरी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संशयाचं सावट अधिक तीव्र झालंय। विधानसभेत बोलताना भास्कर जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी केली। ते म्हणाले की दादांचा अपघात झाला हे मानायला सर्वसामान्य जनतेचं मन तयार नाही। कुठेतरी घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सीबीआय, सीआयडी किंवा डीसीजीए यांच्या मार्फत करण्यात यावी। काय झालं आणि काय नाही हे चौकशी अंती बाहेर येईल। त्या दिवशी बारामतीत प्रचंड तणावाचं वातावरण होतं। अख्खा महाराष्ट्र बारामतीकडे लोटला होता। प्रत्येकाच्या मनात चीड आणि संशय होता। ही दुर्घटना घडली की घडवली गेली अशा स्थितीत जर एखादी ठिणगी पडली असती तर संपूर्ण महाराष्ट्र पेटला असता। त्यामुळेच शरद पवारांनी संयमाचं विधान केलं। त्यांनी मान खाली घालून एकच वाक्य उच्चारलं, हा घातपात नाही, हा अपघात आहे। त्या विधानामागे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा हेतू होता असं जाधव यांनी नमूद केलं। मी टीव्ही लावला, त्याच वेळेला बातमी सुरू झाली होती की विमानातली साहीच्या साही माणसं या ठिकाणी दगावल्याची शक्यता आहे, अत्यवस्था आहेत, वाचल्याची शक्यता कमी। पुन्हा ती 10 मिनिटाकरता बातमी बदलली, पुन्हा ती बातमी कन्फर्म झाली आणि दाखवायला लागली। मी ताबडतोब त्या दिवशी अध्यक्ष महोदय बारामतीमध्ये पोहोचलो। यात मुख्यमंत्री महोदय, मी आज तुमची मुलाखत वाचली, रोज वाचतोय। सीबीआय मार्फत चौकशी करा, सीआयडी मार्फत चौकशी करा, डीसीजीए मार्फत चौकशी करा, काय कशी चौकशी करा ती करा, पण महाराष्ट्राच्या मनामध्ये संशय आहे। महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाच्या जनतेला दादांचा अपघात झाला हे मन मानायला तयार नाही, तुमचंही मानायला तयार नाही आणि माझंही मानायला तयार नाही। कुठेतरी घातपात झालाय असंच वाटतं। काय झालं काय नाही झालं हे चौकशी अंती बाहेर येईल। इथं आमचे सदस्य रोहित पवार त्या संदर्भामध्ये भांडतायत। दृश्य बघितलं, अख्खा महाराष्ट्र बारामतीकडे त्या ठिकाणी लोटला होता। माणसं ओळखणारी अनेक असतात आणि ते प्रत्येकाच्या मनामध्ये एक संपूर्णपणे चीड होती। कुठेतरी काहीतरी वाईट घडलंय, कुठेतरी ही दुर्घटना घडली की घडवली गेली अशा पद्धतीचा संशय प्रत्येकाच्या मनामध्ये होता। पवार साहेबांसारखा एक अनुभवी माणूस की कोणत्या वेळेला कोणतं स्टेटमेंट करायचं हे त्यांना माहीत होतं। तो स्टेटमेंट करतानाची पवार साहेबांची तुम्ही ती छबी समोर आणा। पवार साहेबांनी हातामध्ये कागद घेतला होता, मान खाली होती आणि एकच वाक्य फक्त ते बोलले की हा घातपात नाही, हा अपघात आहे। का बोलले, कशा करता बोलले? एक जर बारामतीमध्ये दादा जर ठिणगी पडली असती, एक ठिणगी पडली असती तर अख्खा महाराष्ट्र त्या ठिणगीनं होरपळून निघाला असता, होरपळून निघाला असता। पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे लोण पोचलं असतं आणि सरकारने कितीही ताकद लावली आणि कुणीही लावली तरी त्याला कंट्रोल करणं हे कोणालाही शक्य झालं नसतं।